तू आता क्लाससाठी बाहेर गेले तर तुझं व्लॉगिंग बंद होणार आहे का? तर तसं काही होणार नाही, कारण आपलं पुण्यातलं पण व्लॉग येणार आहेत आणि मुंबईचं पण. कारण मी लोकेशन चेंज झाल्यामुळं पूर्णपणे बॅकग्राऊंड वगैरे तुम्हाला वेगळं दिसत असेल, पण तुम्हाला आता सवय करून घ्यावी लागेल थोडे दिवस. कारण आता आपण फिरतीवच राहणार आहे बरं का, इकडं वाईज तिकडं वाईज. पण पुण्यातलं पण व्लॉग येणार आणि मुंबईमधलं पण. कुर्तीची लिंक पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये लिंक म्हणून टाईप करा. गणपतीमध्ये मोदकाचं पीठ घेऊन आली होती बरं का, मोदक करण्यासाठी. ते तसंच पडलं होतं घरामध्ये, त्याच्याकडे बघितलंच नाही. मग म्हणलं आता करून टाकावं होतं. नारळ पण होता, नारळ फोडला तर वाळकाच निघला. आणि सारण पण लय फडफडीत झालंय बरं का, कारण गुळ पण असा पातळ पातळ झालाच नाही. गुळ पण असा कडकच राहत होता, माहीत नाही का. त्यामुळं सारण सगळं असं वाळकं झालं होतं बरं का, चिकट झालंच नव्हतं. आज मी उकडीचं मोदक करत होती, त्यामुळं मस्तपैकी सगळं टाकलं बरं का, आणि पीठ पण टाकलं आणि उकड तयार करून घेतली. कदाचित गुळ लय दिवसाचा झाला असेल, त्यामुळं पण त्याला चिकटपणा सुटत नव्हता, असं तरी मी माझा अंदाज लावती बरं का, शास्त्रज्ञांचा नाही. तर चला, मस्तपैकी उकडून घेतली आणि हाताला तूप लावून मस्तपैकी मळून पण घेतली बरं का. असं वाटलं तर चला आता फक्त शिजवायचं आणि खायचं ते. पण देवाला कुठं मंजूर होतं, सगळं फाटत होतं बरं का. तसं मला उकडीचं मोदक चांगलं जमत्यात, पण या येळेला कुठं घोड्याने पेंट खाल्ली होती तेच कळलं नाही.